प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना प्रेमाच्या शुभेच्छा. सगळे छान आहात ना? हे ठिकाण पाहायला सुंदर वाटते का? हे लंडन शहरातलं एक ठिकाण आहे. इथे येऊन बकिंगहॅम पॅलेस आहे ना, त्याच्या जवळच हे एक भाग आहे. इथे खूप बागा आहेत, पाहायला खूपच सुंदर आहे. त्यातल्या एका भागात बसूनच मी तुमच्याशी बोलतो. तुम्हाला वाटते का प्रभूने मला कोणतं वचन दिले? योब 5 अध्याय 10 वचनात एका भक्ताने प्रभूविषयी एक सुंदर वाक्य बोलले आहे. नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षित उठवतो. प्रभू कसा आहे? म्हणजेच नम्र लोकांना उंच स्थानावर ठेवून त्यांना गौरव देणारा देव आहे. तसंच तो दुखी लोकांना वाचवून उंचावणारा देव आहे. आज तुम्ही कदाचित कमीपणाची किंवा घसलेल्या अवस्थेत असू. कधी काळी मी चांगल्या स्थितीत होतो, चांगली उंच पदवी होती, उत्पन्न होतं, सोयी सुविधा होत्या, समाजात उंच स्थान होतं. सगळं कमी झाले, आयुष्य उरले, मी खाली गेलोय असं वाटते. तुम्ही हळहळता. तुम्हाला या कमीपणातून उंचावणारा एक देव आहे. तोच प्रभू येशू ख्रिस्त आणि तोच तुमच्याशी बोलत आहे. दुखी असणाऱ्यांना तो वाचवतो आणि उंचावतो असं म्हटलंय. तुमच्या मनात काहीतरी दुःख आहे, ते बाहेर सांगता येत नाही, पण मनाच्या आत ते दुःख आहे. काही लोक प्रार्थना करायला येतात. काय आहे सांगा, मी प्रार्थना करतो असं विचारलं तर काहीच सांगत नाही. शांतपणे बसून राहतात. त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं त्यांच्या मनात असलेलं दुःख. त्यांचा चेहरा दाखवतो की ते किती मोठ्या दुःखात आहेत. अलीकडेच मी एका लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे एक बहीण प्रार्थना करायला म्हणून माझ्याकडे आल्या. प्रत्येक जण येत होते. बहिणीही उभ्या राहिल्या. प्रार्थना करायची सांगितलं नाही, पण मी त्यांच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात एक मोठं दुःख आहे हे स्पष्ट दिसलं. तेव्हा मी तिच्यासाठी काय प्रार्थना करावी हे विचार करत असतानाच परमेश्वराने माझ्या अंतःकरणात बोलले, तिचं दुःख आनंदात बदलून जाईल असं सांग. मी लगेच त्यांच्याकडे पाहून म्हणालो, तुमचं दुःख आनंदात बदलणार असं प्रभू तुम्हाला सांगत आहे. तुमचं नेमकं दुःख काय आहे हे मला माहित नाही, पण तुमच्या अंतःकरणात जखम आहे, दुःख आहे. हे दुःख आनंदात बदलून देईन असं परमेश्वर वचन देत आहेत. परमेश्वर ते बदलून देतील असं मी सांगितल्याबरोबर त्यांच्या मनात एक आनंद, एक समाधान आलं जे मी स्वतः अनुभवू शकत नव्हतो. दुःखी असणाऱ्यांना तो उंचावणारा देव आहे. तो वाचवतो आणि त्या दुःखातून सोडवून उंचावतो. आज तुला कोणतं दुःख आहे? कर्जाचं संकट आहे का? मुलांबद्दलचं दुःख आहे का? पतीबद्दलचं दुःख आहे का? नुकसान, अपयश, निराशा किंवा कुठल्या तरी गोष्टीबद्दलचं दुःख आहे का? कोणीतरी केलेल्या वागणुकीमुळे झालेली जखम, त्यामुळे आलेलं दुःख, त्या दुःखामुळे तू मानसिकदृष्ट्या खचला आहेस का? तुझ्याशीच प्रभू बोलत आहेत. मी तुला वाचवीन आणि उंचावीन असं प्रभू सांगतात. त्या दुःखातून वाचवणारा, तुझ्या मनातील जखम बदलून तुला उंचावणारा देव आहे. एकदा मी चेन्नईत होतो तेव्हा एका तरुणाला भेटायचं होतं. 2-3 वेळा काही दिवसांच्या अंतराने मी त्या तरुणाला भेटायचो. तो फारसा बोलायचा नाही आणि तो दुःखात आहे हे मी लक्षात घेतलं. एकदा त्या तरुणाला विचारलं, मी तुझ्याशी थोडं एकटे बोलू शकतो का? मी त्याला वरच्या मजल्यावर नेलं. तुझ्या मनात कुठेतरी दुःख आहे, ते तू बाहेर सांगू शकत नाहीस म्हणून ते मनात ठेवून अस्वस्थ होत आहेस. पण तुला मदत करायला एक जण आहे. तू मला सांगितलंस तर, आणि तुला हवं असेल तर सांग. मी तुझ्यासाठी येशूजवळ प्रार्थना करीन असं मी सांगितलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो लहान मुलासारखा रडला आणि मग म्हणाला, मी अनेक दिवसांपासून या दुःखासोबत रडतोय
आमचे नातेवाईक, मित्र, ओळखीचे लोक चांगल्या परिस्थितीत मोठ्या जागी राहतात. माझ्या मदतीसाठी मी सर्वत्र गेलो. सर्वांना विचारलं कोणी. माझी विचारपूस करायला कोणीच नाही वाटलं. पण तुमचं माझ्याशी नातं नसतानाही तुम्ही माझ्याकडे येऊन प्रेमाने विचारता हे पाहून मला डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला. मी त्याला सांगितलं, येशू ख्रिस्त तुमची विचारपूस करत आहेत. तुमचं दुःख त्यांना माहीत आहे आणि ते तुम्हाला सोडवी. तेव्हाच त्याने आपलं ओझं सांगितलं. त्याच्याकडे काम नाही, उत्पन्नाचं काही साधन नाही. सध्या तात्पुरत्या एका छोट्या नोकरीत आहे आणि दिवसाला फक्त 2 वेळा जेवू शकतो. शेवटच्या आठवड्यात दिवसाला एकदाच जेवता येतं. बाकी वेळ उपाशी राहावं लागतं. किती दिवस असंच राहावं लागणार? कायमस्वरूपी नोकरी नाही. दुःख मला आहे. मी त्याला सांगितलं, येशू तुम्हाला मदत करतील. तुमचं दुःख आनंदात बदलेल. येशूला एक संधी द्या. तुमचं आयुष्य त्याच्या हातात द्या. तो तुमच्यासाठी एक चमत्कार करेल असं मी सांगितलं. ठीक आहे असं म्हणून त्या दिवशी त्या तरुणाने स्वतःला येशूच्या हातात सोपवलं. आधी येशू ख्रिस्ताला स्वीकारला नव्हता. त्या दिवशी त्याने आपलं जीवन येशूला दिलं. प्रार्थना करून झाल्यावर त्याने खिशातून सिगारेट्स काढून मुरबळून फेकून दिल्या. येशूला ना आवडणारी गोष्ट मला नकोय सांगून मी प्रार्थना केली आणि त्याला पाठवलं. काही दिवसांनी तो मला शोधत आला. त्याचा चेहराच बदलला होता, आनंदाने भरलेला. एक मोठं चमत्कार घडले. मला कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे. माझ्यासोबत अप्रेंटिस म्हणून तात्पुरती नोकरी करणारे बरेच लोक होते, पण फक्त मला नोकरी दिली. मला विश्वास बसत नव्हता. हे सर्व येशूनेच माझ्यासाठी केलं. एवढं पुरेसं आहे. दुःखातून त्याने मला वाचवलं आणि आशीर्वाद दिला. एवढंच नाही, काही महिन्यांनी प्रमोशन मिळालं. येशूने मला उंच स्थानावर नेलं. सगळं दाखवून मला आनंद दिला. उंचावणारा देव आहे. दुःख बदलून उंचावणारा देव तुमच्यासाठीही करेल. आज तुमच्यावर काही दुःख किंवा मानसिक तणाव असेल. परमेश्वर सांगतोय, मी तुला दुःखातून वाचवून उंचावीन. तुमचं जीवन त्याच्या हातात द्या. दुःखाने भरलेलं जीवन, अपयश आलेलं जीवन, फसवणूक झालेलं जीवन त्याच्या हातात द्या. तो एक चमत्कार करेल. आता आपण प्रार्थना करूया का? तुम्हाला उंचावण्यास स्वतःला क्रूसावर नम्र केलं. तुमचं दुःख बदलण्यासाठी त्याने क्रूसावर दुःखाचं ओझं वाहिलं. तुम्हाला आशीर्वाद देऊन महान बनवण्यासाठी तो शापित होऊन क्रूसावर स्वतःला अर्पण केला. हे सर्व तुमच्यासाठीच. म्हणून येशू, मला एक अद्भुत मदत करा, मुक्ती द्या. हे पित्या, मी या मुलासाठी, या मुलीसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या अंतःकरणात जखम, दुःख आणि वेदनेने ते बोलू शकत नाहीत, ओझ्याखाली आहेत. हे सर्व दुःख तू क्रूसावर वाहिलेस हे त्यांना आठवू दे. या दुःखातून तिला वाचव, उंचाव, तिला फळवंत कर आणि आनंद दे. आजच एक चमत्कार घडू दे. हे पित्या, मी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.